हिंगोली चोरी, घरफोडी, लुटमार अशा विविध प्रकरणातील डाकू आपण अनेकदा पाहिले तथा ऐकले असतील. पण आता प्रशासनातील देखील आता डाकू निर्माण झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत जोडपिंपरी अंतर्गत रूपूर गट क्रमांक 51 येथे नियमबाह्य पद्धतीने हिंगोली जिल्हा परिषदमधील अभियंता पदावर रुजू असलेले दत्तात्रय केशवराव मस्के यांनी स्वतः शासकीय सेवेत असताना स्वतःच्या पत्नीच्या नावाने जनावराचा गोठा या योजनेचा लाभ घेतला. तसेच त्यांचे सर्व कुटुंब स्वतः पत्नी व मुलांसह राहणार गंगानगर कारवाडी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असताना मौजे ग्रामपंचायत जोडपिंपरी तालुका औंढा नागनाथ गावचे रहिवासी असल्याचे दाखवून पत्नी व मुलाच्या नावाने बनावट जॉब कार्ड तयार केले. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत बनावट कागदपत्रे तयार करून या शासकीय कर्मचाऱ्याने शासनाची फसवणूक व आर्थिक अपहार केल्याचा आरोप करीत तथा यासंबंधीची तक्रार येळी येथील परमेश्वर भगवानराव नागरी यांनी केली. त्यांनी यासंबंधीचे सर्व पुरावे देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे. शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार आहे माझी की त्यांच्या पत्नीच्या नावाने गोठा केलेला आहे MRGSमधून. त्याचे मी डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले निवेदनाद्वारे संदेश BDO साहेबाला दिलेले आहेत आणि जिल्हा परिषद हिंगोली साहेबाकडे बी दिलेले, कलेक्टर ऑफिस, ACP ऑफिस समधीकडे यांची तत्काळ चौकशी, खसून चौकशी, शासनाची फसवणूक केलेली आहे तर खसून चौकशी झाली पाहिजे. अन्यथा नाही 8 दिवसात चौकशी जर नाही झाली तर आम्ही रस्ता आंदोलन करून आम्ही साखळी पद्धत उपोषण करणार आहेत. काय नाव आहे, कुठे कामं आपल्या औंढा तालुक्यामध्ये भरपूर केलेत आणि आमच्या गावातले प्रत्येक शेतकऱ्याला गंडवलेलं आहे. कोणाची गाय गोठी शेळी म्हैस देतो म्हणून अशी फसवणूक केली, कोणाला काम दलित वस्तीसाठी काम देतो म्हणून अशी फसवणूक केली. आमच्याकडे त्याच्या फोनपे हिस्ट्रीसुद्धा आहेत. शेतकऱ्याला काही पैसे वापस टाकलेले आहेत, काही मागून देतो म्हणून आमच्यावर म्हणे मी कर्मचारी आहे, मला जर तुम्ही धमक्या देसाल तर मी तुमच्यावर शासनाचे कामामध्ये अडथळा म्हणून गुन्हा दाखल करील. परत माझ्याकडे पैसे मागवले यायचे नाही आणि आमच्यावर खोटे आरोप, काही आमच्या कामाचा माहिती अधिकार देईल म्हणे, तुम्ही असं करसाल तर आम्हाला ब्लॅकमेल करायलेत की आम्हाला नाही तर मग आम्हाला कामं समजे करू द्या, आम्हाला पैसे मागू नका आता. आणि पहिले कसं होतं, आम्ही आलो की आज देतो उद्या देतो असं करून आम्हाला 3 वर्ष त्यांना या शेतकऱ्याची फसवणूक केली. जिल्हा परिषदेमध्ये अभियंता पदावर कार्यरत असताना दत्तात्रय केशवराव मस्के यांनी येळी येथील अनेकांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. काहींना तर कामे देतो म्हणून अगोदरच नगदी रक्कम उकलल्याने हा काय शासनातील डाकू आहे की काय असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जातोय. मुकुंदा घुगे, गाव येळी. माझी तक्रार मस्के इंजिनियर होते आपल्या पंचायत समितीला, तर ते माझा भाऊ ग्रामपंचायत सदस्य आहे. ते आम्हाला म्हणला होता दलित वस्तीचं 15 लाखाचं काम देतो तुम्हाला, तुम्ही टक्केवारी भरा. पोरी सध्या प्रशासक लागू आहे, सध्या आपल्या हातामध्ये सगळं संपूर्ण काम आहे, तर मी सगळं काम आणतो, तुम्हाला पैसे द्या मला टक्केवारी. ते असं करून आम्ही 3 लाख रुपये लोकांचे याजान काढून पैसे दिले. 3 लाख रुपये सरपंच होते आमच्या गावचे, विठ्ठल सांगळे, विलास बंधू, सुभाष नागरे, सगळ्याच्या हाताने मी पैसे दिले. असं करू मी त्याला प्रत्येक वेळेस म्हणजे साहेब काय झालं आपल्या कामाचं, साहेब काय झालं आपल्या कामाचं, प्रत्येक वेळेस यायले काम पुढच्या महिन्यात येईल यादीला नाव येईल, असं करून 4-5 वर्ष, आता 5वं वर्ष लागले तरी पैसे नाही दिले. असं करून मला 2,000, 3,000, 4,000, 10,000, 20,000, 45,000 असं करून मला 1,02,000 काहीतरी वरी दिलेले आहेत. फक्त 1 लाखाच्या पुढे 2,000 रुपये जास्त दिलेले. आणि माझी उर्वरित जे 2 लाख रुपये राहिले मी त्यांना म्हणालो द्या साहेब माझे पैसे, पण ते मला म्हणतात ये तुला केस करतो. मागच्या वेळेस मी पोलीस स्टेशनला सुद्धा सरांना सांगितलं होतं, PI सरांना, कानगुले सरांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही यायचं काय दत्ताचं मिटवून घ्या, तरी पण अजून पैसे नाही दिले. आता म्हणताय झालं मी रिटायर व्हायलो, काय होतं तुमच्यावर तर करा. तक्रार दिली का तुम्ही? काय मागणी? तक्रार नाही दिली, तक्रार देणार आहे मी. माझी मागणी एकच, फक्त मला न्याय मिळाला पाहिजे. माझे पैसे मी मी गरिबीचे दलित वस्तीसाठी पैसे लोकांच्यावरून पैसे भरले होते. जर नाही पैसे भेटले तर मला काहीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करावं लागेल. एवढ्यावरच विषय थांबला नाही. याच जिल्हा परिषद कर्मचारी दत्तात्रय केशवराव मस्के यांनी येळी येथील रहिवासी विठ्ठल रामप्रसाद सांगळे यांना देखील या कर्मचाऱ्यांनी चांगलाच गंडा घातलाय. शेळी पालन व म्हैस पालनासाठी निधी आला असल्याचे सांगून तुम्हाला यामध्ये चांगला फायदा करून देतो असे सांगत विठ्ठल सांगळे यांना देखील 1-2 नव्हे तर तब्बल 4 लाख रुपयाचा चुना लावलाय. राहणार येळी, मला शेळी म्हशी म्हणून देतो म्हणून मी याकडून पैसे घेतले. मस्के साहेब पैसे घेतले ना, आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला SP ऑफिसमध्ये तक्रार दिली. आता मी पैसे मागायलो तर तू असंच करतो, तो तसंच करतो, तो पिपरी तो मर्डरच करतो, असंच करून मला धमके द्यायले. आता मी गरीब माणूस, शेतात काम करून रोज शेतात काम करणार माणूस, मला धमके द्यायला. आता पैसे मागायला तर ते सरपंच मी दत्ता घुगे, परमेश्वर समजे आमच्या सरपंच उतर मला धमके द्यायला. तर मी पुढं काय करू सांगा तुम्ही, मला न्याय द्या, फक्त मला न्याय पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे मला.
हा तक्रार दिली. मला फक्त न्याय पाहिजे, मी पैसे वापस पाहिजेत. पैसे मागायला गेलो की धमक्या, असं करतो तो, तसं करतो तो. पिपरी कार्य अजून काय नाही. पिपरी साहेब तो खल्लास करतो. मर्डर केलं, माझा जेलात जाऊन आलेला आहे, म्हटलं कोण काय करतंय असं मला मूळ असं उत्तर द्यायचं साहेब. शासनानं कठोर कारवाई करून मला न्याय द्या, दुसरं काहीच नाही पाहिजे मला. विठ्ठल रामप्रसाद सांगळे. मी मस्के सर साहेबाला पैसे दिले 4 लाख रुपये, मला मग शेळी म्हशी देतो म्हणून. आणि मग आज झाले 2-3 वर्ष गोष्टी झाली या. मग पैसे मागायला सरच पैसे मागायला चालू होतं. आम्हाला धमक्या द्यायला, तू एवढेच होतं, आता देतो, मग देतो, आता देतील म्हणलं. आपलं पुन्हा मग पोलीस स्टेशन तक्रार दिली आम्ही इथं आमडा पोलीस स्टेशनला. तर कारवाई झाली नाही, काही नाही. 4 लाख रुपये आमच्याकडून फसवणूक केली साहेब आमची. 4 लाख फसवणूक केली. आणि उडवडची उत्तर आम्ही परेशान आहेत. आम्ही चक्रा मारू आमचे हेच करा, फोन तर काय नाहीच का, पण उडवडची उत्तर, धमकी आम्हाला, तुमचं मर्डरच करतो पिपरीवाणी, असंच करतो, तुम्ही काय करता करून घ्या, मी बी अधिकारी आहे, असं आहे तसं आहे, तुमच्यावर केस गुन्हा दाखल करतो, असंच करतो तसंच करतो. लय साहेब आता काय सांगा तुम्हाला. आता पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन आलो, SP ऑफिस जाऊन आलो, समजून जाऊन आलो. आम्हाला फक्त तुम्ही न्याय द्या, दुसरं काहीच नाही पाहिजे आम्हाला. यामध्ये अनेकांनी जिल्हाधिकारी हिंगोली, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली, पोलीस निरीक्षक औंढा नागनाथ या सर्व अनेकांना लेखी निवेदने तथा तक्रार दिल्या आहेत. आता यामध्ये कार्यवाही कधी होणार याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. चोरी करणारे, लुटमार करणारे, घरफोडी करणारे, दरोडेखोर तथा डाकू आपण पाहिले तथा ऐकले असतील, पण शासनातील या डाकूंवर कधी कार्यवाही होणार आहे, यांना न्याय कधी मिळणार आहे हे पाहावं लागणार आहे. उमेश चक्कर, हाय प्रवाह नेटवर्क, हिंगोली.